दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना गुरुवारी सायंकाळी अवकाळी वादळी पावसाने अचानक झोडपून काढले. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरासह पोलादपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित होणे आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. महाड तालुक्यातील खरवली आणि सोलमकोंड येथे वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार खरवली येथील प्रवीण दशगोंकार यांच्या घराचे छप्पर उडून गेले, तर सोलमकोंड येथील कृष्णा पवार, भालचंद्र साळुंखे, सुरेश राखाडे आणि प्रमिला सुतार यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर तहसीलदार महेश शितोळे यांनी नुकसानग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सायंकाळी 4:30 नंतर सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने काही वेळातच वादळी पावसाचे रूप धारण केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. सायंकाळी 6 नंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान पोलादपूर तालुक्यात दुपारी 4 नंतर सुरू झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तारा तुटल्याने वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. तसेच झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले होते. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसल्याचे सांगितले जात आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची फळे झाडावरून गळून पडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील कुरपण हिल स्टेशनच्या पायथ्याशी असलेल्या परसुले गावातही वादळामुळे मोठे नुकसान झाले. पांडुरंग रामजी कदम, कृष्ण भागोजी कदम, प्रकाश तुकाराम शिंदे आणि विजय तुकाराम शिंदे यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून गेल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.